हॅलो, नमस्कार मित्रांनो. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी आपण जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत तर त्या टॉपिक्सवर शॉर्टमध्ये ज्यावर आयोग प्रश्न विचारतो आहे किंवा त्यावर विचारला जाऊ शकतो असे टॉपिक या ठिकाणी क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून आपण ते टॉपिक समजून घेत आहोत आणि त्या संदर्भाने जे काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन आहे ते गॅदर करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. सो या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे निर्देशांक इम्पॉर्टंट इंडिसेस बघणार आहोत. अर्थशास्त्र या विषयाच्या दृष्टिकोनातून ज्यामध्ये आपल्याला दारिद्र्य आणि बेरोजगारी तर त्या संदर्भाने आपल्याला जे काही निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स अर्थात मानव विकास निर्देशांक, त्यानंतर आहे जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, त्यानंतर लिंग असमानता निर्देशांक, असे वेगवेगळे निर्देशांक आपल्याला इकॉनॉमिकच्या दृष्टिकोनातून विचारला जातो. सोबतच चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून देखील चालू घडामोडीच्या अँगलने देखील आपल्याला त्यावर प्रश्न विचारला जातो. सो या लेक्चरमध्ये आपण 12 ते 13 महत्त्वाचे निर्देशांक बघणार आहोत आणि त्या संदर्भाने चालू घडामोडीमध्ये भारताचे स्थान कितवे आहे ते देखील या ठिकाणी बघणार आहोत. ओके. सोबतच आतापर्यंत राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने या परीक्षांमध्ये पूर्वपरीक्षेत ज्या निर्देशांकावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले ते देखील आपण सोबत बघणार आहोत. ओके. सो थेट आपण लेक्चरला सुरू करूयात. शेवटपर्यंत नक्की पहा. आता पहिला जो निर्देशांक आहे तो आहे मानव विकास निर्देशांक अर्थात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. जे काही फॅक्च्युअल डेटा आहे तर फॅक्च्युअल डेटा आपला एक्झाम ओरिएंटेड आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. सो टू द पॉईंट. आता हे जे काही मानव विकास निर्देशांक आहे ते कोण प्रकाशित करत असते तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP. ओके. सो युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेमार्फत मानव विकास निर्देशांक हा जो काही अहवाल आहे किंवा निर्देशांक आहे तो प्रकाशित केला जातो. सुरुवात कधी झालेली आहे तर 1990मध्ये पहिला अहवाल प्रकाशित करण्यात आलेला होता आणि 1990पासून या अहवालाची किंवा या मानव विकास निर्देशांकाची जी काही सुरुवात आहे ती झालेली आहे. आता मानव विकास निर्देशांक डेव्हलप करण्याचे किंवा विकसित करण्याचे जे श्रेय आहे ते महबूब हक पाकिस्तानचे अर्थतज्ञ, त्यानंतर आहे अमर्त्य सेन आणि मेघनाथ देसाई यांना. हे अमर्त्य सेन व मेघनाथ देसाई भारतातले तर महबूब हक हे पाकिस्तानचे अर्थतज्ञ आहेत. सो यांना मानव विकास निर्देशांक डेव्हलप करण्याचं जे काही श्रेय आहे ते दिले जातो आहे. ओके. आता मानव विकास निर्देशांक मोजताना किंवा एकंदरीत मानव विकास निर्देशांकाचे मोजमाप करताना कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो किंवा त्याच्यामध्ये कुठल्या आयामांचा विचार केला जातो तर 3 महत्त्वाचे आयाम आहेत किंवा 3 मापदंडानुसार हे जे काही निर्देशांक आहेत ते जारी केला जातो. ओके. कुठले 3 मापदंड आहेत तर त्यामध्ये आहे पहिला आहे निरोगी जीवन व दीर्घ. ओके. सो दीर्घ व निरोगी जीवन अर्थात आरोग्याच्या बाबतीत त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर आहे ज्ञानाची सुगमता, शिक्षणाच्या बाबतीत आहे. राहणीमान. ओके. सो राहणीमान कसं तर क्रयशक्ती आधारित ग्रॉस नॅशनल इन्कम बेसिसवर. ओके. जे काही स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ओके किंवा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नानुसार क्रयशक्तीवर आधारित एखाद्या देशातील त्या देशामधील राहणाऱ्या नागरिकांचे राहणीमान कसं आहे तर त्यानुसार राहणीमानाचा विचार या ठिकाणी मानव विकास निर्देशांकामध्ये केला जातो आहे. याचे मूल्य 0 ते 1 या दरम्यान मोजला जातो. 0 याचा अर्थ जवळजवळ विकास नाही किंवा अत्यल्प विकास आणि 1 म्हणजे उच्च विकास. ओके. सो हे जे काही व्हॅल्यू आहे ते देखील लक्षात ठेवा. मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीत जे डायमेन्शन आपण बघितलेलं आहे ज्याच्यामध्ये लॉंग अँड हेल्दी लाईफ. ओके. दीर्घ व निरोगी जीवन, त्यानंतर आहे नॉलेज अर्थात ज्ञान आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग योग्य राहणीमान. ओके. इंडिकेटर्स कुठले आहेत तर इंडिकेटर्स म्हणजेच काय ते निर्देशके तर आरोग्याच्या बाबतीत जे काही इंडिकेटर्स आहेत. ओके. दीर्घ व योग्य आरोग्य तर त्याच्यामध्ये आपल्याला लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. ओके. जन्माच्या वेळेचे जे काही लाईफ एक्सपेक्टन्सी आहे तर ते विचारात घेतलं जातो. त्याच्यानंतर आहे एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग. एखाद्या देशामध्ये त्या देशातील नागरिकांनी कितीपर्यंत सरासरी कुठल्या पातळीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्याचा विचार या ठिकाणी केला जातो. त्याची सरासरी शिक्षण त्या देशाची सरासरी शिक्षण जी काही आहे ती काढली जाते आणि GNI पर कॅपिटा इन्कम मोजले जातो. ओके. सो GNIवर आधारित पर कॅपिटा इन्कम म्हणजेच काय पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते मोजली जाते. ओके. आता याच्यामध्ये जे काही मूल्य आहेत ज्यामध्ये 0 ते 1 आपण बघितलेलं होतं. सो 0 ते 1 या दरम्यानच्या मूल्यामध्ये 4 प्रकारे किंवा 4 डिव्हिजन केले गेलेले आहे ज्याच्यामध्ये लो ह्युमन डेव्हलपमेंट, मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट, हाय ह्युमन डेव्हलपमेंट आणि व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट. आता लो ह्युमन डेव्हलपमेंट अर्थात निम्न मानव विकास. ओके. सो कमी मानव विकास असणाऱ्या गटामध्ये जो काही मूल्याचा विचार केले गेलेलं असताना त्याच्यात आपल्याला असं दिसून येतो की 0.550पेक्षा कमी जे स्कोर प्राप्त करणारे देश आहेत तर त्यांचा समावेश या कमी मानव विकास गटामध्ये केला जातो.
0.5 से 50 ते 0.6 से 99. ओके, सो 0.5 से 50 ते 0.6 से 99 या दरम्यान ज्या देशांनी स्कोर प्राप्त केलेला आहे या अहवालामध्ये त्यांना मध्यम मानव विकास गटामध्ये समावेश केला जातो. त्याच्यानंतर आहे हाय ह्युमन डेव्हलपमेंट, अर्थात 0.700 ते 0.799 या दरम्यान स्कोर प्राप्त करणाऱ्या देशांचा समावेश या उच्च मानव विकास गटामध्ये केला जातो. आणि 800पेक्षा 0.800पेक्षा जास्त स्कोर करणाऱ्या देशांचा समावेश या व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट अर्थात अतिउच्च मानव विकास गटामध्ये केला जातो. सो हे देखील जे काही डिव्हिजन आहे ते डिवायडेशन केले गेलेले ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, त्यांचा स्कोर कुठल्या पातळीवर कुठल्या लेवलवर त्यांचा समावेश केला जातो अशा पद्धतीने देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता करंटच्या अँगलने 2023-24मध्ये जो काही अहवाल प्रकाशित करण्यात आलेला होता तर त्याच्या बाबतीत आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 23-24 हा जो काही अहवाल आहे त्याचं जे काही नाव दिलेलं आहे ते नाव लक्षात ठेवा. ब्रेकिंग द ग्रिडलॉक, रिइमेजिंग कॉपरेशन इन अ पोलराइज वर्ल्ड. ओके, सो हे नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतो की ब्रेकिंग द ग्रिडलॉक, रिइमेजिंग कोऑपरेशन इन द पोलराइज वर्ल्ड अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. भारताचे स्थान किती आहे तर 134वे स्थान भारताचे आहे 193 देशामध्ये. आता याआधी 2021मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आलेला होता. 2022मध्ये न प्रकाशित करता थेट आता 2023-24 अशा पद्धतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे. सो 2021मध्ये 135व्या स्थानी भारत होता आणि 2023-24च्या अहवालानुसार भारत 134व्या स्थानी आहे. ओके, भारताला जो काही स्कोर प्राप्त झालेला आहे तो आहे 0.644 आणि एकंदरीतच मध्यम मानव विकास गटामध्ये आपल्या देशाचा समावेश होतो. ओके, सो 0.644 हे जे काही स्कोर आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. पहिले 3 देश कुठले आहेत तर स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड. सो या 3 देशांचा समावेश या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये अग्रस्थानी आहे. आणि सर्वात शेवटचा देश आहे आफ्रिका खंडातील सोमालिया. ओके, सो इतकं जे काही बेसिक किंवा फॅक्च्युअल डाटा आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता यावर आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. मानवी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना सर्वप्रथम डॅश डॅश या अहवालात मांडली गेलेली होती. सो मानवी दारिद्र्य निर्देशांक ज्याला आपण इंग्लिशमध्ये ह्युमन पॉवर्टी इंडेक्स म्हणत असतो. सो त्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक पब्लिश व्हायच्या आधी किंवा प्रकाशित होण्याआधी मानव विकास निर्देशांकामध्ये मानवी दारिद्र्य निर्देशांक प्रकाशित केले जात होते. आणि याची जी काही सुरुवात आहे ती 1997च्या मानव विकास अहवालामध्ये किंवा या अहवालापासून या मानवी दारिद्र्य निर्देशांकाचं जे काही निर्देशांक आहे ते पब्लिश व्हायला सुरुवात झालेली आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मानव विकास अहवाल 1997. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2018मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020मध्ये विचारण्यात आलेला. खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण, राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. त्यानंतर ब दिलेला आहे राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जाते. सो कुठला विधान या ठिकाणी योग्य आहे. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखं आहे की आयोगाने आपल्याला या दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन ओके सो दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यावर आपल्याला फसवलेलं आहे किंवा हे जे काही स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी आपली जी काही प्रश्न आहे ते चुकण्याची शक्यता जास्त असते. कारण या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे ते आहे GNI आधारित. ओके, GNI आधारित दिलेलं आहे. GNI आधारित क्रयशक्तीचा विचार करून राहणीमानाचा दर्जा ठरवला जातो आहे. मात्र राहणीमानाचे मोजमाप करताना दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा आधार घेतला जातो असा स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे. आपण मराठीत जर वाटलं तर घाईघाईमध्ये आपल्याला तो बरोबर असण्याची शक्यता जास्त असते. ओके, सो किंवा आपल्याला ते प्रश्नांच्या अनुषंगाने जो दिलेला विधान आहे तो योग्य असल्याचे वाटू शकते. मात्र इंग्लिशमध्ये जर याचं ट्रान्सलेशन बघितलं तर आपल्याला दिसून येतो की द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज मेजर बाय GDP. ओके, सो GDPवर मोजला जातो का तर नाही, तर GNIवर मोजला जातो, ग्रॉस नॅशनल इन्कमवर मोजला जातो. त्यामुळे या ठिकाणी GDP आधारित नसतो. त्यामुळे ब जे विधान आहे ते चुकीचं आहे. सो फक्त अ बरोबर या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने ट्रिकी क्वेश्चनच्या माध्यमातून देखील आयोग आपल्याला फसवू शकतो. ओके, सो हे जे काही प्रश्न आहेत ते एकंदरीत मानव विकास निर्देशांकासंदर्भात होते. एक्झाम्पल म्हणून आपण हे घेतलेले आहे. यापेक्षा जास्त प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेमध्ये आणि त्याही पेक्षा जास्त मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा निर्देशांक आहे लिंग विषमता निर्देशांक, ज्याला लिंग असमानता किंवा जेंडर इनइक्वॅलिटी. ओके, सो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हटला गेलेला आहे. ओके, GII.
आता हा निर्देशांक विविध देशांमधील स्त्री पुरुषांमधील असमानतेचे स्तर मोजले जाते. ओके, एखाद्या देशामध्ये स्त्री आणि पुरुषांमध्ये जो काही त्या देशातील इकॉनॉमिक्समध्ये म्हणा किंवा इतर ज्या काही विकासात्मक गोष्टी आहेत तर त्यामध्ये कोणत्या पद्धतीने दर्शवले जाईल. ओके, एकंदरीत समानतेच्या बाबतीत किंवा असमानता कोणत्या पद्धतीने किंवा कशा प्रकारे दर्शवले जाईल याचेच मोजमाप या जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्समध्ये केला जातो. लिंग विषमता निर्देशांक हा जो काही अहवाल आहे तो देखील UNDP ओके संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम या तर्फे 2010 सुरू करण्यात आलेला आहे. सो लक्षात ठेवा GII ओके जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स 2010 सुरू करण्यात आलेला आहे. याआधी 2010च्या आधी जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स ओके जेंडर एम्पॉवरमेंट मेजर या अहवालाचा जो काही समावेश आहे किंवा या अहवालानुसार एकंदरीत हे जे काही लिंग विषमता आहे ती मोजल्या जायचे. मात्र 2010 ते बंद पडले आणि 2010 नंतर हा नवीन अहवाल किंवा नवीन निर्देशांक जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स म्हणून या ठिकाणी नव्यानं सुरू करण्यात आला. आता याच्यामध्ये एकूण विकासावर लिंग विषमतेचा प्रभाव समजून घेता येतो. ओके यानुसार जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्सनुसार देशातील लिंग विषमता कशा पद्धतीने आहे किंवा लिंग विषमतेचा जो काही प्रभाव आहे तो आपल्याला समजून घेता येऊ शकतो. GII मोजण्याचे 3 प्रमुख जे काही आयाम आहेत तर त्यामध्ये ओके लक्षात ठेवा 3 प्रमुख घटकांवर हे GII अर्थात जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स मोजला जातो. याच्यामध्ये आहे प्रजनन आरोग्य ओके रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, त्यानंतर आहे सक्षमीकरण अर्थात एम्पॉवरमेंट, श्रम बाजारातील सहभाग लेबर मार्केट पार्टिसिपेशन या 3 घटकांवर आधारित लिंग विषमता निर्देशांक काढला जातो आहे. प्रजनन आरोग्य हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या बाबतीत याच्यामध्ये माता मृत्यूदर आणि किशोरवयीन जन्मदर यांचा विचार केला जातो. माता मृत्यूदर म्हणजे काय तर 1 लाख मातांमागे बाळाला जन्म देताना किती मातांचा मृत्यू झालेला आहे त्यानुसार माता मृत्यूदर काढला जातो. तर किशोरवयीन जन्मदर म्हणजे काय तर ॲडोलसंट पिरियडमध्ये एखाद्या मातेनं आपल्या प्रजनन काळामध्ये किती बालकांना जन्म दिलेला आहे तर त्यानुसार किशोरवयीन जन्मदर मोजला जातो आहे ओके किंवा काढला जातो. या दोन्ही जे काही निर्देशक आहेत तर त्यांचा समावेश या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये केला जातो. त्यानंतर आहे एम्पॉवरमेंट किंवा सक्षमीकरण. याच्यामध्ये संसदीय स्थानातील महिलांचे प्रतिनिधित्व ओके प्रोपोर्शन ऑफ पार्लमेंट सीट्स संसदेमध्ये महिलांचा जो काही सहभाग आहे तो किती आहे त्यानुसार सक्षमीकरण मोजले जाते. सोबतच सेकंडरी एज्युकेशन अटेनमेंट म्हणजे एखाद्या देशामध्ये माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या महिलांचे प्रमाण किती आहे तर त्यानुसार देखील महिलांचे सक्षमीकरण त्या ठिकाणी मोजले जातो आणि याचा विचार आपण लिंग विषमता निर्देशांकामध्ये करत असतो. अलीकडे 18वी जी काही लोकसभा इलेक्शन पार पडलेले आहे तर त्याच्यामध्ये किती महिला सदस्य आपल्याला लोकसभेमध्ये निवडून गेलेले आहेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात ओके. त्यानंतरचा जो काही आयाम आहे ते आहे श्रम बाजारातील सहभाग ओके लेबर मार्केट पार्टिसिपेशन. या श्रम बाजारातील सहभागामध्ये स्त्री व पुरुषांची जी काही कार्यक्षमता आहे आणि कार्यरत लोकसंख्येतील त्यांचा सहभाग हे मोजले जाते आणि यानुसार देखील एकंदरीतच लिंग विषमता निर्देशांक काढला जातो आहे. आता याचे मूल्य 0 ते 1 यांच्या दरम्यानच असतो. ज्या पद्धतीने आपण मागच्या स्लाईडमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स या संदर्भाने जे काही मूल्य आहेत ते बघितलेलं होतं ज्याच्यामध्ये 0 म्हणजे अत्यल्प विकास किंवा कमी विकास आणि 1 म्हणजे उच्च विकास अशा पद्धतीने दिलेलं होतं. एक्झॅक्ट विरुद्ध या GIIचे मूल्य असते ओके. 0 मूल्य जर असेल एखाद्या देशामध्ये तर लिंग विषमतेचा अभाव दर्शवतो म्हणजेच काय तर त्या ठिकाणी स्त्री व पुरुषांमध्ये समानता आहे अशा पद्धतीने 0 याचा अर्थ होतो. आणि जर मूल्य 1च्या जवळपास किंवा 1 असेल तर त्याचा अर्थ होतो की प्रचंड त्या ठिकाणी त्या देशामध्ये विषमता आहे किंवा समाजात स्त्री पुरुष विषमता खूप जास्त आहे ओके. या ठिकाणी एक्झॅक्ट SDIच्या विरुद्ध ओके SDI या निर्देशांकाचं जे काही मूल्य आहे तर त्याच्या विरुद्ध हे GIIचे मूल्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता 2022च्या रिपोर्टमध्ये ओके अलीकडे जे प्रकाशित झालेलं आहे ते 2022चा रिपोर्ट आहे 2024मध्ये प्रकाशित झालेला. त्यानुसार भारत 108व्या स्थानी आहे ओके. भारत 193 देशांमध्ये या जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स लिंग विषमता किंवा लिंग असमानता निर्देशांकामध्ये 108व्या स्थानी आहे. लक्षात ठेवा 2021नुसार किंवा 2021च्या रिपोर्टमध्ये भारताचा जो काही स्थान होता तो 122वे होते ओके. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, फॅक्च्युअल आहे, स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता यावर आधारित जे प्रश्न आहे ते बघणार आहोत. पहिला प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019मध्ये विचारण्यात आलेला आहे आणि दुसरा प्रश्न 2022च्या पूर्वपरीक्षेत विचारला गेलेला आहे. पहिल्या प्रश्नात दिलेला आहे की लिंग असमानता निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो.
प्रजनन स्वास्थ्य, सबलीकरण, श्रम बाजार. ओके, सो प्रजनन स्वास्थ्य म्हणजे काय तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा या ठिकाणी हेल्थ. ओके, सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यानंतर सबलीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट. आणि श्रम बाजारामध्ये काय तर लेबर मार्केट पार्टिसिपेशन. ओके, सो लेबर मार्केट पार्टिसिपेशन याचा विचार या ठिकाणी केला जातो. सो रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट पार्टिसिपेशन या 3 आयामानुसार जे काही लिंग असमानता निर्देशांक आहे ते काढले जातो आहे. ओके, प्रजनन स्वास्थ्य, सबलीकरण आणि श्रम बाजार. आता या ठिकाणी अ, ब आणि क असा पर्याय पाहिजे होता, मात्र तसा पर्याय या ठिकाणी दिलेला नाही. फक्त अ आणि ब आणि क, फक्त ब, अ, ब, क, ड. ओके, सो ड या ठिकाणी जो काही ऑप्शनमध्ये आपल्याला दिसून येत नाही, ड विधान. ओके, त्यामुळे या ठिकाणी आयोगाला हा प्रश्न कॅन्सल करावा लागलेला आहे. सो या प्रश्नाचं योग्य पर्याय राहिलेलं असतं अ, ब आणि क. त्यानंतरचा प्रश्न आहे 2022 विचारण्यात आलेला. खालील कोणते विधान लिंगभाव असमानता निर्देशांक. ओके, सो लिंगभाव असमानता निर्देशांकाला लागू होते. आरोग्य, सक्षमीकरण व श्रम बाजार पेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना यामुळे होतो. ओके, सो या ठिकाणी काय दिसून येतं तर आरोग्य आपण बघितलेलं आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, सक्षमीकरण एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट पार्टिसिपेशन. ओके, श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना यामुळे होतं. सो नक्कीच यानुसार जे काही स्त्री पुरुषांमध्ये असमानता आहे ती मोजली जाते, त्यामुळे अ बरोबर आहे. GIIचे मूल्य, उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते. ओके, उच्च मूल्य म्हणजे काय तर जे काही मूल्य आहे 0 ते 1, सो 0 ते 1 मध्ये उच्च मूल्य 1 आहे. सो 1 मध्ये काय दिलेलं आहे तर लिंगभाव असमानतेची तीव्रता म्हणजे लिंगभावाच्या बाबतीत किंवा एकंदरीत स्त्री पुरुषांमध्ये जी असमानता ती प्रचंड प्रमाणामध्ये किंवा तीव्रता आहे अशा पद्धतीने दर्शवतो. सो हे देखील या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की एक मूल्य असेल तर उच्च लिंग विषमता दर्शवतो, अर्थात काय तर समाजामधील किंवा त्या देशामधील स्त्री पुरुष जे काही विषमता आहे ते खूप जास्त आहे. सो ब देखील या ठिकाणी योग्य आहे. त्यानंतर आहे प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. ओके, थोडक्यात काय तर या ठिकाणी सक्षमीकरण मोजताना, महिलांचं सक्षमीकरण मोजताना प्रपोर्शन ऑफ पार्लमेंट सीट्स, ओके, संसदेतील महिलांचे प्रतिनिधित्व हे मोजले जातो. सो ते देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. सो अ, ब, क तीनही बरोबर आणि आपल्याला या ठिकाणी बरोबर विचारलेलं होतं. सो वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे GDI आणि GEM. आता GDI म्हणजे काय तर लिंग आधारित विकास निर्देशांक. ओके, सो जेंडर बेस्ड डेव्हलपमेंट इंडेक्स, सो लिंग आधारित विकास निर्देशांक. आणि GEM अर्थात जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. ओके, सो लिंग सक्षमीकरण मोजमाप म्हटलं गेलेलं आहे. आता या दोन्ही निर्देशांकाची जी काही सुरुवात आहे ती 1995 करण्यात आलेली होती किंवा 1995 हे जे काही दोन्ही निर्देशांक आहेत, लिंग आधारित विकास निर्देशांक आणि लिंग सक्षमीकरण मोजमाप निर्देशांक, हे निर्देशांक संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, ओके, अर्थात UNDP मार्फतच दोन्ही निर्देशांक प्रकाशित केले जात होते. पहिल्यांदा सुरुवात 1995. आता यानुसार लिंग विषमतेचे मोजमाप करण्यासाठी आणि त्याचा मानव विकासावर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम मोजण्यासाठी म्हणून या दोन्ही निर्देशांकाचा जो काही निर्देशांक आहे तो पब्लिश केला जात होता. आता GDIच्या बाबतीत जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, सो लक्षात ठेवा जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स कधी सुरुवात झाली तर 1995 सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये मानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत 3 मापदंडांवर कशा परिणाम करतो आहे, ओके, कशा पद्धतीने परिणाम होतो आहे त्याचा विचार केला जातो. थोडक्यात काय तर जेव्हा आपण मानव विकास निर्देशांक मोजतो तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की आरोग्य, शिक्षण, राहणीमान याचा विचार आपण केलेलं होतं. त्याच पद्धतीने पुरुषांच्या एखाद्या देशामधील पुरुषांचं आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान, स्त्रियांचा, ओके, सो स्त्रियांचा आणि पुरुषांचा या दोन्हींचा SDI आणि त्या SDI मधील जो काही तफावत आहे ती मोजली जाते. सो SDI वेगळा काढून त्याची तफावत मोजली जाते आणि त्यानुसार त्या देशामध्ये जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट किती झालेलं आहे ते विचारात घेतले जाते किंवा त्याचा एकंदरीत जो रिपोर्ट आहे तो पब्लिश केला जातो. आता 1995 साली जे काही लिंग आधारित विकास निर्देशांक आणि लिंग सक्षमीकरण मोजमाप सुरू झालेली होती तर त्यापैकी जेंडर रिलेटेड डेव्हलपमेंट इंडेक्स आहे, ओके, लिंग आधारित विकास निर्देशांक ते 2010ला बंद पडलेलं होतं, मात्र त्याची पुन्हा सुरुवात 2014 करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा या GDIची परत सुरुवात झालेली आहे 2014. त्याच्यानंतर आहे GEM अर्थात जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स.
हे देखील 3 घटकांचं मोजमाप करत असते. ओके, सो 3 आयामांनुसार हे मोजले जातो आहे, ज्यामध्ये राजकीय सहभाग आणि निर्णय प्रक्रिया. ओके, सो राजकीय सहभाग आणि त्या राजकीय सहभागाअंतर्गत जे काही महिलांना पुरुषांच्या तुलनेत किती निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवता आलेला आहे त्याचा विचार केला जातो. आर्थिक सहभाग. ओके, आर्थिक क्षेत्रामध्ये महिलांचे स्थान कसे आहे तर त्याचा विचार केला जातो. आणि आर्थिक संसाधनांवरील जो महिलांचा अधिकार आहे, सो या तीनही घटकांच्या आधारावर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स मोजल्या जायचे. ओके, सो 1995 हे मोजले जायचे. मात्र 2010 हा जो काही निर्देशांक आहे तो बंद पडलेला आहे. ओके, सो जेंडर एम्पॉवरमेंट इंडेक्स आहे, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स. सो जे काही निर्देशांक आहेत ते 2010 थांबवलं गेलेलं आहे आणि त्याऐवजी GII अर्थात मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. सो या इंडेक्सचा नव्याने सुरुवात करण्यात आली आणि कोणाच्या जागी तर या जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्सच्या जागी. ओके, सो त्यामध्ये देखील आपण हे निर्देशक इन द सेन्स आयाम जे आहेत ते बघितलेले होतं. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, एम्पॉवरमेंट आणि श्रम बाजारातील जो काही महिलांचा सहभाग आहे सो यानुसार हे GII मोजले जातो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर एम्पॉवरमेंट मेजर्स याचा विचार केला जातो आहे. सो हे देखील आपल्यासाठी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या स्लाईडमध्ये एकंदरीत ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट संदर्भात बघणार आहोत. सो या ठिकाणी आपण जागतिक लिंग तफावत अहवाल. ओके, सो जो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. सो नाव लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये शक्यतो ठेवा नाव, जेणेकरून आपला मराठी वर्ड कुठलाही दिला तर त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होता कामा नये. सो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दरवर्षी जागतिक आर्थिक मंच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रसिद्ध केला जातो. ओके, सो कोणत्या संस्थेद्वारे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट प्रकाशित केला जातो? जागतिक आर्थिक मंच या संस्थेद्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो, सो याद्वारे हे जागतिक लिंग तफावत निर्देशांक अर्थात ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट प्रकाशित केला जातो. यामध्ये या अहवालामध्ये विविध देशांमधील स्त्री पुरुषांमधील समानतेचे मूल्यांकन केले जाते. तर त्या देशामध्ये अर्थात काय तर एखाद्या देशामध्ये स्त्री व पुरुष यांच्यामधील जी काही समानता आहे ते कुठल्या बाबतीत किती समानतेचे जे काही मूल्यांकन आहे ते या ठिकाणी केले जातो आहे. ओके, सुरुवात कधी झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे 2006 ओके, सो 2006 या जागतिक लिंग तफावत निर्देशांकाची सुरुवात झालेली आहे. याचे गुण किंवा मूल्य आहे 0 ते 1. ओके, सो 0 ते 1 दरम्यान हे देखील जे काही जागतिक लिंग तफावत निर्देशांक आहे ते मोजले जातं. 0 म्हणजे तफावत अधिक, 0 असला तर तफावत म्हणजे काय तर त्या ठिकाणी असमानता जी आहे ते जास्त आहे आणि 1 असेल तर कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो 1 असेल तर कमी आणि 0 असेल तर अधिक. आता या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये 4 प्रमुख घटकांवर भर देण्यात आलेला आहे. कुठले घटक आहेत तर आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक प्राप्ती, राजकीय सक्षमता. ओके, सो राजकीय सक्षमता म्हणजे काय तर पॉलिटिकल एम्पॉवरमेंट, आरोग्य आणि जीवनमान. ओके, हेल्थ अँड सर्वायवल. आता आर्थिक सहभाग आणि संधीमध्ये ज्यामध्ये इकॉनॉमिक पार्टिसिपेशन आणि अपॉर्च्युनिटी. सो या घटकामध्ये महिलांचे रोजगार, वेतन, नेतृत्व या स्थानांमध्ये असलेला सहभाग याचा आढावा घेतला जातो. शैक्षणिक प्राप्तीमध्ये महिलांची शैक्षणिक संधी, उच्च शिक्षणाचा दर. ओके, सो महिलांमधील जे काही उच्च शिक्षणाचा दर किती आहे त्याचा विचार केला जातो. शिक्षण क्षेत्रातील समानतेवर लक्ष दिले जाते. त्यानंतर आहे पॉलिटिकल एम्पॉवरमेंटमध्ये महिलांच्या राजकारणातील सहभाग. ओके, सो एकंदरीत महिलांचे जे काही एखाद्या देशामधील पॉलिटिकल इंटरफेरन्स किती आहे तर ते देखील या ठिकाणी मोजले जातो. संसदेमध्ये त्यांचा जी काही सदस्य संख्या किती आहे तर ते मोजले जातो. मंत्रिमंडळातील उपस्थितीचे विश्लेषण या ठिकाणी केले जातो. ओके, सो मंत्री परिषदेमध्ये किती महिलांना मंत्रिपद मिळालेले आहे सो त्यानुसार देखील पॉलिटिकल एम्पॉवरमेंट या ठिकाणी मोजले जातो आहे. ओके, त्याच्यानंतर आहे आरोग्य आणि जीवनमान, हेल्थ सर्वायवल. ओके, हेल्थ आणि सर्वायवल. सो महिलांचे आरोग्य, जीवनमान, स्त्री पुरुषांचे जीवनकाल यावर आधारित मापन केले जाते. सो या 4 घटकांवर आधारित ज्यामध्ये इकॉनॉमिक पार्टिसिपेशन अँड अपॉर्च्युनिटी, एज्युकेशनल अटेनमेंट, पॉलिटिकल एम्पॉवरमेंट, हेल्थ अँड सर्वायवल या 4 घटकांवर आधारित जागतिक लिंग तफावत निर्देशांक मोजला जातो. हा अहवाल प्रकाशित केला जातो. सुरुवात कधी झाली तर 2006 कोण प्रकाशित करतो तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थात जागतिक आर्थिक मंच. आणि मूल्य 0 ते 1 दरम्यान मोजले जातो आहे. ओके, आता अलीकडे जो काही 2024चा अहवाल प्रकाशित झालेला आहे तर त्यानुसार भारत 129व्या स्थानी आहे. ओके, सो लक्षात ठेवा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्सनुसार. ओके, सो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट या अहवालानुसार भारताचं जो काही स्थान आहे ते 2024 लेटेस्ट आकडेवारी आहे. लक्षात ठेवा 2024च्या आकडेवारीनुसार भारताचं जो काही स्थान आहे ते 129व्या स्थानी आहे
आणि याआधी 2023मध्ये 127वे रँक होते. ओके, म्हणजेच काय तर 2 स्थानांनी आपल्या देशाची जी काही घसरण आहे ती झालेली आहे. ओके, पहिले 3 देश आईसलँड, फिनलँड आणि नॉर्वे. ओके, सो आईसलँड हा जो काही देश आहे तो सलग 15 वर्षे जागतिक लिंग तफावत निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानावर राहिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो म्हणजे सर्वात कमी जी काही तफावत आहे ते या ठिकाणी आहे आईसलँडमध्ये, त्यानंतर आहे फिनलँड आणि त्यानंतर आहे नॉर्वे. आणि सर्वात तळातील जो काही देश आहे, शेवटचा देश, तो आहे सुदान. ओके, सो आफ्रिका खंडातील सुदान या देशामध्ये लिंग तफावत प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, सो सुदान हा शेवटच्या स्थानी आहे आणि भारताचं स्थान आहे 129वा. ओके, सो हे लक्षात ठेवा. चालू घडामोडीच्या अँगलने यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे बहुआयामी गरीब निर्देशांक. ओके, सो अतिशय महत्त्वाचा निर्देशांक आपण म्हणू शकतो, ज्याला इंग्लिशमध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI म्हटलं गेलेलं आहे. आता आपण जे काही दारिद्र्य आणि बेरोजगारी इकॉनॉमिक्समध्ये अभ्यासत असतो तर त्यामध्ये आपल्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक याचा अभ्यास करावा लागतो. ओके, आणि चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून देखील हे महत्त्वाचे आहे. आता बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे ते कोण प्रकाशित करत असतो, तर वन्स अगेन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम. ओके, UNDP आणि सोबत ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. ओके, सो ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी अंतर्गत मानव विकास संदर्भाने, ओके, दारिद्र्य संदर्भाने किंवा मानव विकासाच्या उपक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या या NGOचा देखील समावेश या ठिकाणी केला जातो. सो UNDP आणि या ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह या 2 संस्थेमार्फत बहुआयामी गरिबी निर्देशांक किंवा दारिद्र्य निर्देशांक प्रकाशित केला जातो. सुरुवात कधी झाली तर 2010मध्ये या निर्देशांकाची सुरुवात झालेली आहे. यापूर्वी, ओके, 1997 पासून मानव दारिद्र्य निर्देशांक प्रकाशित केला जात होता. ओके, सो मागच्या स्लाईडमध्ये आपण जे पहिल्या स्लाईडमध्ये बघितलेलं होतं मानव विकास निर्देशांक, त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न बघितलेलं होतं की आपण मानव विकास निर्देशांकामध्ये मानवी दारिद्र्य किंवा मानव दारिद्र्य निर्देशांक अर्थात ह्युमन पॉवर्टी इंडेक्स कोणत्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं, तर 1997चा मानव विकास अहवालामध्ये, ओके, SDIच्या या अहवालामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं होतं. ओके, सो हे या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मोजण्याच्या आधी मानव दारिद्र्य निर्देशांक मोजले जात होते. मात्र 1997 नंतर किंवा 1997 ते 2010 या कालावधीमध्ये मानव दारिद्र्य निर्देशांक मोजले जायचे. 2010मध्ये या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स नव्यानं मोजायला सुरुवात झाली या मानव दारिद्र्य निर्देशांकाच्या जागी. ओके, यामध्ये 3 आयामांचा विचार केला जातो: शिक्षण, राहणीमान, ओके, शिक्षण, आरोग्य आणि जीवनमान किंवा राहणीमान. आणि त्यामध्ये 10 निर्देशकांचा विचार केला जातो आहे. तो शिक्षण, आरोग्य व जीवनमान आणि 10 निर्देशांकाचा विचार या ठिकाणी केला जातो. आरोग्य अर्थात हेल्थच्या बाबतीत पोषण व चाइल्ड मॉर्टॅलिटी अर्थात बालमृत्यू दर याचा विचार केला जातो. एज्युकेशनमध्ये शालेय शिक्षणातील वर्षे, ओके, इयर ऑफ स्कूलिंग आणि शाळेतील उपस्थिती, स्कूल ऑफ अटेंडन्स याचा विचार केला जातो. राहणीमानामध्ये कुकिंग फ्यूल अर्थात इंधन, त्याच्यानंतर आहे सॅनिटेशन स्वच्छता, पेयजल ड्रिंकिंग वॉटर, ओके, इलेक्ट्रिसिटी वीज, हाऊसिंग घर आणि ॲसेट म्हणजेच काय मालमत्ता या घटकांचा विचार या ठिकाणी केला जातो आहे. ओके, सो 6 जे काही निर्देशक आहेत तर या राहणीमानामध्ये याचा विचार केला जातो. शिक्षणामध्ये शालेय शिक्षणातील वर्षे आणि शाळेतील उपस्थिती या 2 निर्देशकांचा विचार केला जातो. आणि आरोग्य या आयामामध्ये पोषण अर्थात न्यूट्रिशन आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी याचा विचार केला जातो. ओके, सो हे आपल्याला बाय हार्ट असणे गरजेचं आहे. यांचा जो काही भारांश आहे ते आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानामध्ये 1/3 आणि 1/3 अशा पद्धतीने त्यांना जो काही वेटेज आहे तो देण्यात आलेला आहे. आरोग्य अंतर्गत जे निर्देशक आहे ज्याच्यामध्ये पोषण, बालमृत्यू यांना 1/6, ओके, सो 1/6 भारांश, त्यानंतर परत बालमृत्यू या किंवा चाइल्ड मॉर्टॅलिटीला 1/6 भारांश देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शिक्षणातील जे काही शालेय शिक्षणातील वर्ष आहे, इयर्स ऑफ स्कूलिंग आणि स्कूल अटेंडन्स, ओके, शाळेतील सरासरी उपस्थिती याला देखील 1/6 आणि 1/6 इतका भारांश देण्यात आलेला आहे. तर राहणीमानाच्या बाबतीत 1/18, ओके, सो 1/18 भारांश इतका या राहणीमानाचा इंधन, स्वच्छता, पेयजल, वीज, घर, मालमत्ता या निर्देशकांना देण्यात आलेला आहे. ओके, आता गुणांक जे डिप्रायव्हेशन स्कोर आहे तर त्या डिप्रायव्हेशन स्कोरवर आपल्याला फ्रिक्वेंटली प्रश्न विचारताना दिसून येतो. आयदर ते राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल. ओके, सो मुख्य परीक्षेवर यावर 100% प्रश्न असतो. सो अलीकडे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये देखील यावर प्रश्न विचारला जातो आहे.
आता गुणांक 1 ते 20 या दरम्यान जे एखाद्या कुटुंबाने किंवा त्यातील कुटुंबाने 1 ते 20 या दरम्यानचा जो काही डिप्रेशन स्कोर त्या कुटुंबाच्या बाबतीत असेल तर ते प्रभावित दारिद्र्य नाही किंवा दारिद्र्य प्रभावित करत नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय तर ते बहुआयामी दारिद्र्याच्या खूप कमी आहेत किंवा ते एवढं दारिद्र्य नाहीच असा याचा अर्थ होतो. 20 ते 33.33 इतका जो काही डिप्रायव्हेशन स्कोर असेल तर असुरक्षित आहेत. म्हणजे दारिद्र्य नसणारे कुटुंब कधीही दारिद्र्यामध्ये किंवा या बहुआयामी दारिद्र्यामध्ये जाऊ शकतो याचा अर्थ असुरक्षित होतो. ओके, सो 20 ते 20% ते 33.33% दरम्यान वल्नरेबल स्टेजमध्ये असतात, असुरक्षित. ओके, त्याच्यानंतर आहे 33.33 ते 50च्या दरम्यान जर स्कोर असेल तर त्या देशातील कुटुंब किंवा एकंदरीत ज्या देशामधील जे काही बहुआयामी गरीब जो काही कुटुंब हाऊसहोल्ड आहेत ते गरीब झालेले आहेत. ओके, सो बहुआयामी किंवा मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स आहेत. अशा पद्धतीने मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी या लाईनमध्ये आहेत असा त्याचा अर्थ होतो. 33.33 ते 50. ओके, आणि 50पेक्षा जास्त असेल, 50%पेक्षा जास्त डिप्रायव्हेशन स्कोर असेल तर त्या देशातील कुटुंब तीव्र बहुआयामी दारिद्र्याच्या किंवा गरिबीच्या विळख्यात आहेत असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो या ठिकाणी हे गुणांक त्याला नागवणूक दर देखील कुठल्या एक्झाममध्ये यावर विचारण्यात आलेलं होतं. ओके, सो नागवणूक दर याचाच अर्थ गुणांक किंवा डिप्रायव्हेशन स्कोर इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. 1 ते 20% दरम्यान असेल तर प्रभावित दारिद्र्य आपल्याला दिसून येत नाही. 20% ते 33.33% असेल तर असुरक्षित, मध्ये कधीही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी ते होऊ शकतात. 33.33 ते 33.50 असेल तर बहुआयामी गरिबीमध्ये किंवा बहुआयामी गरीब झालेला असा त्याचा अर्थ होतो. आणि 50पेक्षा जास्त असेल तर ते तीव्र बहुआयामी गरीब या विळख्यात सापडलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो हे जे काही स्कोर आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. एक राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023मध्ये म्हणजे लेटेस्ट मागच्या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न, आणि कंबाईन पूर्वपरीक्षा मागच्या वर्षीच्या कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता या ठिकाणी एकंदरीतच आपल्याला डिप्रायव्हेशन स्कोरच्या बाबतीत प्रश्न विचारला गेलेला होता. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक %% किंवा त्यापेक्षा अधिक असतो तर त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी बहुमित दारिद्र्य मानले जातात. थोडक्यात तर ते मल्टी डायमेन्शनली पुअर आहेत असं मानले जातात. तर तो स्कोर किती आहे? ओके, आता एखाद्या कुटुंबाचा जर डिप्रायव्हेशन स्कोर 33.33पेक्षा जास्त असेल, ओके, 33.33 ते 50च्या दरम्यान असेल तर ते बहुआयामी गरीब झालेले आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि या ठिकाणी दिलेला आहे एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक %% किंवा त्यापेक्षा अधिक असतो. ओके, सो किती तर 33.33% किंवा 33.3%पेक्षा जास्त, तर त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी बहुमित ज्याला म्हटलं गेलेलं आहे ते दारिद्र्य मानले जातात. ओके, सो मल्टी डायमेन्शनली पुअर आहेत असा त्याचा अर्थ होतो. सो 33.33%. ओके, सो 33.33 लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न, मानव विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे मोजमाप. ओके, सो आयाम 3 आयाम प्रतिबिंबित होतात. कुठले 3 आयाम आहेत? आरोग्य, उत्पन्न, शिक्षण, राहणीमान. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आरोग्य, शिक्षण, राहणीमान. ओके, सो आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा अर्थात अ, क आणि ड. सो अ, क, ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, अ, क, ड. उत्पन्नाच्या ठिकाणी विचार केला जात नाही, त्यामुळे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मोजताना या 3 आयामांचा विचार केला जातो. सो अशा पद्धतीने या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे त्यानंतरचा जो काही निर्देशांक आहे तो आहे जागतिक भूक निर्देशांक, ग्लोबल हंगर इंडेक्स. हा निर्देशांक दरवर्षी वेल्थ हंगर हिल्फे, ओके, सो वेल्थ हंगर हिल्फे या संस्थेमार्फत आणि सोबत कन्सल वर्ल्ड वाईड, ओके, सो या 2 संस्थेमार्फत. कुठली संस्था आहे तर वेल्थ हंगर हिल्फे आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड या 2 संस्थेमार्फत दरवर्षी जागतिक भूक निर्देशांक, ओके, सो जागतिक स्तरावरील जो काही भूक निर्देशांक आहे तो पब्लिश केला जातो. सुरुवात कधी झालेली आहे तर सुरुवात झालेली आहे 2006पासून. ओके, सो 2006पासून या वर्ल्ड किंवा ग्लोबल हंगर इंडेक्सची सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये 4 प्रमुख घटकांनुसार हे जे काही निर्देशांक आहे ते काढले जातो आहे. ओके, ज्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण, बालमृत्यू, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड स्टंटिंग.
आता कुपोषणाचे प्रमाण म्हणजे काय, तर एखाद्या देशामध्ये लोकसंख्येच्या आधारावर त्या देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात कुपोषणाचा दर किती आहे त्यानुसार त्या देशामधील जी कुपोषणाचे जे काही दर आहेत ते किंवा प्रमाण आहे ते मोजले जातो. त्याच्यानंतर आहे बालमृत्यू दर. 5 वर्षाखालील मृत बालकांचे प्रमाण त्या देशामध्ये किती आहे तर ते आपल्याला या ठिकाणी मोजावे लागते किंवा त्यानुसार त्या देशातील आरोग्याची स्थितीची माहिती या ठिकाणी मिळतो आहे. त्याच्यानंतर आहे चाइल्ड वेस्टिंग. उंचीच्या तुलनेत वजन कमी असलेले किती बालकं एखाद्या देशामध्ये आहेत त्यानुसार चाइल्ड वेस्टिंग मोजली जाते. आणि चाइल्ड स्टंटिंग. ओके, सो इंग्लिशमध्येच नाव लक्षात ठेवा, चाइल्ड स्टंटिंग. वयाच्या तुलनेत, ओके, वयाच्या तुलनेत उंची कमी असलेले बालकांचे प्रमाण, मुलांचे प्रमाण हे या ठिकाणी चाइल्ड स्टंटिंगमध्ये मोजले जातो आहे. ओके, सो कुपोषणाचे प्रमाण, बालमृत्यूदर, चाइल्ड वेस्टिंग आणि चाइल्ड स्टंटिंग या 4 घटकांच्या आधारावर जागतिक भूक निर्देशांक प्रकाशित केला जातो. इतकं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता अलीकडे 2024मध्ये जो काही अहवाल प्रकाशित झालेला आहे तर त्यामध्ये काय दिसून येतो तर 2024च्या या ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारत 105व्या स्थानी आहे. ओके, सो 2024च्या अहवालामध्ये भारताचा जो काही रँक आहे तो 105 आहे. आणि जो काही एकंदरीत स्कोर आहे आपल्या देशाला मिळालेला तो आहे 27.3. हा स्कोर जितका कमी असेल तितका चांगला आहे आणि जितका जास्त असेल तितका एकंदरीत त्या देशामध्ये जो काही भूकमरी आहे किंवा एकंदरीत उपासमारीची जी संख्या आहे ती जास्त आहे म्हटले जाऊ शकतो. ओके, सो स्कोर कमी असेल अर्थात 9.9पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी जो काही भूकमरीचे प्रमाण अत्यल्प आहे किंवा कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. ते स्कोर हळूहळू वाढत गेले की भूकमरीचे प्रमाण देखील वाढत जातो. ओके, आणि भारताच्या संदर्भाने 2024मध्ये 27.3 इतका स्कोर आहे. आणि सिरियस, ओके, सो तीव्र या नॉट तीव्र तर गंभीर या श्रेणीमध्ये आपल्या भारताचा गंभीर उपासमार या श्रेणीमध्ये भारताचा समावेश होतो आहे. आता 2023च्या अहवालामध्ये भारताचा रँक किती होता तर ते लक्षात ठेवा 111वा स्थानी होता. ओके, सो 111वा स्थान भारताचा होता 2023च्या अहवालामध्ये. मात्र 2024च्या अहवालामध्ये 105 या स्थानी आहे. अर्थात जे काही आपल्या या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये इम्प्रूव्ह झाल्याचे आपण म्हणू शकतो. ओके, सो बाकीचे निर्देशांक किंवा इंडेक्सेस या ठिकाणी दिलेले आहे. व्हेरी हाय, त्यानंतर हाय, मीडियम, लो आणि व्हेरी लो. ओके, सो हे जे काही एकंदरीत स्कोर आहे ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे इंडिकेटर्स या संदर्भाने. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांक, फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स. ओके, कंबाईनच्या एका कुठल्या तरी पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता किंवा प्रश्न आहे हे या निर्देशांकावर विचारले गेलेले होते. ओके, आता फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स देशातील नागरिकांच्या शारीरिक जीवनाचा अर्थात भौतिक जीवनाच्या गुणवत्तेचे मोजमाप या ठिकाणी केले जातो. आणि फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स अर्थात भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचे श्रेय कोणाला दिले जातो तर मॉरिस डी मॉरिस किंवा मॉरिस डेव्हिड मॉरिस यांना फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स मोजण्याचे श्रेय दिले जातो. 1979मध्ये हा अहवाल पहिल्यांदा तयार करण्यात आलेला होता. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक घटकांचा विचार केला जातो आहे. ओके, सो सामाजिक आणि आर्थिक घटकांचा विचार केला जातो जे नागरिकांच्या जीवनाच्या दर्जांवर प्रभाव टाकतात. ओके, सो आर्थिक घटकांसोबतच सामाजिक घटकाला देखील एकंदरीत एखाद्या देशामध्ये महत्त्व द्यावे यानुसार म्हणून किंवा यासाठी म्हणून फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स जारी करण्यात आलेले होते किंवा हा निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेला होता. यासाठी 3 मुख्य घटकांचा विचार केला जातो किंवा 3 मापदंडावर भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांक प्रकाशित केला जातो. अपेक्षित आयुर्मान अर्थात लाईफ एक्सपेक्टन्सी, याच्यामध्ये जीवनाचे सरासरी वय हे मापन केले जाते. ओके, यातून व्यक्तीला किती काळ जगता येईल याचे मापन करतात. याचा सकारात्मक उच्चांक देशातील आरोग्य आणि औषधोपचार व्यवस्थेची गुणवत्ता दाखवत असतो. ओके, सो थोडक्यात लाईफ एक्सपेक्टन्सी मोजला जातो. त्याच्यानंतर आहे शिशु मृत्यूदर, इन्फंट मोर्टॅलिटी, दर 1000 जन्मामागे बालकांच्या आधारावर त्या ठिकाणी किती बालकांचा मृत्यू होतो आहे तर त्यानुसार बालमृत्यूदर मोजला जातो आहे. त्यानंतरचा जो काही मापदंड आहे तो आहे साक्षरता दर. ओके, सो लिटरसी रेट, नागरिकांची साक्षरता देखील या निर्देशांकामध्ये समावेश केली जाते. उच्च साक्षरता दर म्हणजे शिक्षणात प्रगती असणारा देश अशा पद्धतीने दर्शवला जातो. सो भौतिक जीवन गुणवत्ता निर्देशांक फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स 1979मध्ये मॉरिस डेव्हिड मॉरिस यांनी सुरू केलेलं होतं किंवा यांनी विकसित केल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके, 3 मुख्य मापदंड लक्षात ठेवा, अपेक्षित आयुर्मान, शिशु मृत्यू दर, ओके, इन्फंट मोर्टॅलिटी रेट आणि साक्षरता दर लिटरसी रेट. आता यावर आधारित राज्यसेवा पूर्वपरीक्षा. ओके, सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता. जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQLI. ओके, सो फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स
मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही. ओके, सो कुठल्या घटकाचा विचार केला जात नाही. सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे 3 मुख्य घटकांचा विचार केला जातो. अपेक्षित आयुर्मान, शिशु मृत्यू दर आणि साक्षरता दर. सो या ठिकाणी अपेक्षित आयुर्मान विचार केला जातो. त्याच्यानंतर आहे दरडोई उत्पन्न. सो दरडोई उत्पन्नाचा विचार केला जात नाही. बालमृत्यू दर, ओके, इन्फंट मोर्टॅलिटी याचा विचार केला जातो. आणि साक्षरता, ओके, सो साक्षरता दराचा देखील विचार केला जातो. मात्र दरडोई उत्पन्नाचा या ठिकाणी विचार केला जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला होता. त्याही आधी STIच्या मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे करंटच्या अँगलने किंवा चालू घडामोडीच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे इंडेक्सेस आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. SDG इंडिया इंडेक्स, ओके, 2023-24 एकूणात ही 4थी आवृत्ती होती. आणि कोण जाहीर करतो तर नीती आयोग. ओके, सो नीती आयोगाने अलीकडे 2024मध्ये 12 जुलै 2024ला 4थी SDG इंडिया इंडेक्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडिया इंडेक्स नावाचं जे काही अहवाल आहे तो प्रकाशित केलेला आहे. यानुसार देशाचा एकूण SDG स्कोर किती आहे तर लक्षात ठेवा 71. ओके, सो 71 स्कोर आपल्याला दिसून येतो. 2020-21मध्ये ते स्कोर 66 होते. ओके, सो या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. 2023-24मध्ये 71 स्कोर आहे तर 2020-21मध्ये 66 आहे. ओके, आता सुरुवात 2018मध्ये झालेली आहे. आणि सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा हा अहवाल प्रकाशित किंवा हा जो काही निर्देशांक आहे इंडेक्स आहे तो प्रकाशित करण्यात आलेला होता तर त्यावेळेस भारताचा या SDGमध्ये जो स्कोर होता तो होता 57. ओके, सो 57 स्कोर होता. आता पहिले 5 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यावर विचारला जाऊ शकतो प्रश्न. त्यामुळे या ठिकाणी दिलेला आहे. उत्तराखंड 79 गुण प्राप्त केलेले आहे. त्यानंतर केरळ 79, त्यानंतर आहे तामिळनाडू 78, गोवा 77 आणि हिमाचल प्रदेश 77. ओके, सो 100पैकी महत्त्वाचे जे काही 100 गुणांपैकी महत्त्वाचे जे गुण आहेत किंवा स्कोर आहेत ते प्राप्त करणारे या ठिकाणी राज्य दिलेलं आहे. सो उत्तराखंड हा प्रथम स्थानी आहे, उत्तराखंड आणि केरळ. ओके, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राने 100पैकी 73 गुण या SDG इंडिया इंडेक्समध्ये प्रकाशित केलेला आहे प्राप्त केलेला आहे. आणि त्यानुसार एकंदरीत भारताच्या या एकूण रँकिंगमध्ये महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा 12वा क्रमांक आहे, 12व्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी आहे उत्तराखंड, केरळ. ओके, दोन्ही राज्यांनी 79 इतका गुण प्राप्त केलेला आहे. आणि याला नाव देण्यात आलेलं होतं टुवर्ड विकसित भारत. ओके, सो टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ हे नाव होतं. हे नाव देखील लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारण्यात जाण्याची शक्यता आहे. सो टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस अँड इन्क्लुझिव्ह ग्रोथ सस्टेनेबल इंडेक्स इंडिया इंडेक्स 2023-24. आता यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो पूर्वपरीक्षा 2020मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर परत पूर्वपरीक्षा 2022मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो 2 वर्षाच्या अल्टरनेटमध्ये विचारलेला आहे. म्हणजेच काय तर 2024मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, 2018चा भारताचा SDG निर्देशांक हे दर्शवतं. ओके, 2020च्या पूर्वपरीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे. भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे. महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहे. उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम गटात होतो. ओके, सो अशा स्टेटमेंट बेस या ठिकाणी दिलेलं होतं. यामध्ये फक्त जे विधान आहे ते बरोबर होतं आणि दोन्ही स्टेटमेंट चुकीचं होतं. ओके, सो आघाडीच्या गटात नाही आणि महाराष्ट्र याचा उत्तम गटामध्ये समाविष्ट होता तर उत्तर प्रदेशच्या आघाडीच्या गटामध्ये समाविष्ट होता. सो हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे होते आणि फक्त बरोबर या ठिकाणी जे विधान आहे ते बरोबर होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. ओके, आता 2018मध्ये जो काही भारताचा स्कोर होता एकंदरीत एकूणात तर ते होता 57 आणि 2023-24मध्ये 71 आहे. सो 71 हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्ट निर्देशांक. ओके, अर्थात SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स इंडिया इंडेक्स. ओके, 2020-21च्या अहवालानुसार भारताची उद्दिष्टीने आहे कामगिरी असे दर्शवतो की भारताचा निर्देशांक 2020-21मध्ये 66पर्यंत सुधारला आहे. तो 2019-20मध्ये 60 तर 2018-19मध्ये 57 होता असा एका ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. बी स्टेटमेंट आहे 2020-21मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15पैकी 8 उद्दिष्टांच्या बाबतीत उत्तम राहिलेली आहे असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. ओके, आणि योग्य विचारलेला होता. सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी 2018मध्ये 57, 2019-20मध्ये 60 आणि 2020-21मध्ये 66 होता. ओके, सो हे जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे आणि जे स्टेटमेंट आहे ते दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. ओके, त्यामुळे दोन्ही पर्याय योग्य या प्रश्नाचा योग्य पर्याय होता. ओके, पुढे जाऊयात.
सो त्यानंतरचा अहवाल आहे किंवा निर्देशांक आहे स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023. ओके, सो चालू घडामोडीच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षणावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वेक्षणाची जी थीम होती ती वेस्ट टू वेल्थ. ओके, सो वेस्ट टू वेल्थ अर्थात कचऱ्याचे रूपांतर संपत्तीमध्ये करणे असं त्याचा जो काही थीम आहे ते होतं. सुरुवात 2016 करण्यात आलेलं आहे. ओके, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे हे जे काही स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार आहे ते देण्यात येतो. 2023च्या आकडेवारीनुसार जे 2024 प्रकाशित झालेलं आहे. ओके, सो 2023च्या या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार या आकडेवारीमध्ये सर्वात स्वच्छ शहर जे आहे ते इंदोर आणि सुरत. ओके, सो मागच्या वर्षी इंदोर या शहराला अर्थात 2022च्या स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारामध्ये इंदोर हे जे काही शहर आहेत मध्य प्रदेशातील ते सलग 6व्यांदा. ओके, सो 2022च्या अहवालामध्ये इंदोर हे शहर सलग 6व्यांदा स्वच्छ ठरलेलं होता. मात्र 2023 सुरत आणि इंदोर हे कंबाईनली सर्वोच्च स्वच्छ शहर म्हणून ठरलेलं आहे. ओके, संयुक्तपणे, आणि इंदोरला सलग 7व्या वर्षी. ओके, सो इंदोर हे जे काही शहर आहे ते एकंदरीतच सलग 7व्या वर्षी सर्वात स्वच्छ शहराचा किताब त्या शहराला मिळालेला आहे. सर्वात स्वच्छ राज्यामध्ये महाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य ठरलेलं आहे, त्यामुळे हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, सर्वात स्वच्छ राज्य महाराष्ट्र. त्यानंतर आहे सर्वात स्वच्छ छावणी बोर्ड. ओके, सो जे काही कंटोन्मेंट बोर्ड आहे ते आहे मध्य प्रदेशातील महू छावणी बोर्डला. ओके, सो महू छावणी या कंटोन्मेंट बोर्डला सर्वात स्वच्छ छावणी बोर्ड. ओके, सो कंटोन्मेंट बोर्ड म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. सर्वात स्वच्छ गंगा नगरे, गंगा शहराच्या बाबतीत किंवा गंगा नदीच्या संदर्भाने वाराणसी आणि प्रयागराज हे सर्वात स्वच्छ गंगा नगरे म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहर. ओके, सो चंडीगडला सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहर म्हणून जो काही जे आहे ते मिळालेलं आहे. ओके, सो सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहर कुठले स्थळ ठरलेलं आहे तर चंदीगड. ओके, सो अशा पद्धतीने, आणि सर्वात स्वच्छ शहर 1 लाखापेक्षा कमी असणारे जे काही शहर आहेत तर त्यामध्ये सासवड आपल्या महाराष्ट्रातील. ओके, त्यानंतर आहे पतन गुजरातमधील, लोणावळा महाराष्ट्र, कराड महाराष्ट्र आणि पाचगणी. ओके, सो एकंदरीतच सासवड, लोणावळा, कराड आणि पाचगणी 5 पैकी 4 शहर हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणारे सर्वात स्वच्छ शहर. ओके, तर दुसऱ्या स्थानी आहे पतन गुजरातमधील. ओके, सो त्यामुळे हे देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. सो अशा पद्धतीने वेस्ट टू वेल्थ 2016 याची सुरुवात झालेली आहे. गृहनिर्माण व शहरी मंत्रालयाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दरवर्षी दिला जातो. ओके, सलग 7व्या वर्षी इंदोरला प्रथम स्थानी आणि सोबत कंबाईनली सुरत या शहराला देखील सर्वात स्वच्छ शहर म्हणून 2023च्या या पुरस्कारामध्ये दर्जा प्राप्त झालेला आहे. ओके, महाराष्ट्र सर्वात स्वच्छ राज्य म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. आणि महू छावणी किंवा कंटोन्मेंट बोर्ड हे सर्वात स्वच्छ कंटोन्मेंट बोर्ड ठरलेले आहेत. ओके, त्या संदर्भाने हे जे काही इमेज आहेत तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता. बॉटममध्ये असणारे जे 3 राज्य आहेत त्याच्यामध्ये 3 जे शहर आहेत त्याच्यामध्ये कोलकाता हे शहर वेस्ट बेंगालमधील, आसानसोल. ओके, आसानसोल वेस्ट बेंगाल आणि हारोरा हे 3ही शहर एकंदरीत वेस्ट बेंगालमध्ये आहेत. टॉप स्टेट महाराष्ट्र, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे छत्तीसगड. ओके, टॉप 10 सिटीजमध्ये इंदोर आणि सुरत हे पहिल्या स्थानी आहेत. त्याच्यानंतर नवी मुंबई याचा समावेश होतो आहे. ओके, महाराष्ट्रातील नवी मुंबई या शहराचं 3रं स्थान आहे. ओके, सो लक्षात ठेवा. आणि पुणे या शहराचा 10व्या स्थानी समावेश. सो टॉप 10मध्ये 2 महाराष्ट्रातील शहरांचा समावेश होतो असं आपण म्हणू शकतो. एक आहे नवी मुंबई 3ऱ्या स्थानी आणि 10व्या स्थानी आहे पुणे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारावर संदर्भाने आपल्याला जे काही लेटेस्ट डाटा आहे ते दिसून येतो आहे. ओके, त्या संदर्भाने एक प्रश्न राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2019 विचारण्यात आलेला होता. ओके, कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये मागच्या वर्षी देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. ओके, सो या ठिकाणी आपण केवळ राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे प्रश्न घेतलेले आहे आणि फॉर एक्झाम्पल म्हणून आपण ते घेतलेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018 बाबत खालील विधाने विचारात घ्या. भारतात हरियाणा सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळालेले आहे. भारतात महाराष्ट्र दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळालेले आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळालेले आहे. आणि महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळालेलं आहे. ओके, सो कुठले विधान या ठिकाणी बरोबर होतं. सो त्या ठिकाणी
ब जे विधान आहे ते चुकीचं होतं आणि अ क ड या प्रश्नाचे योग्य ॲन्सर त्यावेळेस पूर्वपरीक्षा 2019मध्ये यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता, तर त्याचे हे ॲन्सर होतं. ओके, सो लक्षात ठेवा, स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार हे महत्त्वाचे आहे. ओके, त्यानंतरचा जो अहवाल आहे किंवा एकंदरीत इंडेक्स किंवा रिपोर्ट आहे तो आहे असरचा अहवाल. ओके, सो असर अर्थात ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट 2023च्या बाबतीत अर्थात 2024मध्ये प्रसिद्धी झालेला आहे. हा अहवाल शिक्षणातील पायाभूत ज्ञान, मूलभूत ज्ञान, वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्यांचे मोजमाप करून भारतातील ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेत असते. ओके, सो त्यामध्ये या अहवालामध्ये कशाचा विचार केला जातो तर पायाभूत ज्ञान, वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्य या शैक्षणिक आयामांचा विचार करून ग्रामीण भागातील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विचार या ठिकाणी केला जातो आहे. सुरुवात कधी झालेली आहे तर सुरुवात 2005मध्ये या अहवालाची सुरुवात झालेली आहे आणि दरवर्षी प्रसिद्ध होत असते. ओके, सो दरवर्षी प्रसिद्ध केला जातो आहे. हा अहवाल सर्वप्रथम कोणत्या संस्थेने जाहीर केलेला आहे तर सर्वप्रथमामध्येच प्रथम हे नाव दिलेलं आहे, त्यामुळे प्रथम या संस्थेद्वारे हे अहवाल प्रकाशित केला जातो. मागच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेवर यावर प्रश्न होता, ते देखील आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. ओके, हा अहवाल प्रथम नावाच्या एका गैरसरकारी संस्थेने अर्थात NGOने सुरू केलेला आहे. उद्दिष्ट काय आहे तर ग्रामीण भागातील 5 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांचे शिक्षणाची स्थिती तपासणे आणि मुलांचे जे काही वाचन आहे, गणितातील प्राथमिक कौशल्यांची चाचणी घेऊन शैक्षणिक प्रगतीची स्थिती समजून घेतली जाते. ओके, सो यानुसार एकंदरीतच 5 ते 16 वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाच्या बाबतीत किती प्रगती झाली आहे ते या ठिकाणी मोजले जातो आहे. या असर अहवालामध्ये एकंदरीत वाचन कौशल्य, गणितीय कौशल्य, शाळेतील नोंदणीचे प्रमाण किती आहे आणि शाळेमध्ये जी काही सुविधा आहे, पायाभूत सुविधांची उपलब्धता कशी आहे, सो यानुसार हे जे काही असर अहवाल आहे ते प्रकाशित केला जातो आहे. ओके, सो हे लक्षात ठेवा, कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केला जातो. जास्त फॅक्च्युअल डेटा यावर विचारणार नाही. ओके, आता 2023मध्ये जो काही अहवाल प्रकाशित झालेला होता त्याचं बियॉन्ड बेसिक हे नाव होतं, हे लक्षात ठेवू शकतं, बियॉन्ड बेसिक. ओके, या संदर्भाने कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये 2023च्या मागच्या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे, कोणती संस्था ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट अर्थात असर प्रसिद्ध करत असते. ओके, नीती आयोग, प्रथम, ऑक्सफॅम इंटरनॅशनल आणि युनिसेफ. ओके, सो लक्षात ठेवा, प्रथम ही संस्था जी आहे ती प्रथम या संस्थेमार्फत असर अहवाल दरवर्षी प्रकाशित केला जातो आणि ग्रामीण भागातील जी काही मुलं आहेत 5 ते 16 वर्ष वयोगटातील तर त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा या ठिकाणी घेतला जातो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण. ओके, स्वच्छ वायू सर्वेक्षणाच्या बाबतीत 2024चा अहवाल या ठिकाणी दिलेला आहे. कोण प्रकाशित करतो तर केंद्रीय वन व हवामान बदल मंत्रालयातर्फे हे जे काही स्वच्छ वायू सर्वेक्षण आहे ते केलं जातं आहे. 7 सप्टेंबर 2024 रोजी निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस. ओके, दरवर्षी 7 सप्टेंबर हा जो काही दिवस आहे तो इंटरनॅशनल डे क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज या नावाने दरवर्षी साजरा केला जातो. सो 7 सप्टेंबर लक्षात ठेवा, निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस. सो यंदा 2024मध्ये जयपूर या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी स्वच्छ वायू सर्वेक्षणाची जी काही आकडेवारी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली होती आणि कुठले शहर स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये प्रथम स्थानी आहेत आणि कुठलं शेवटच्या स्थानी आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, 2019 पासून या अहवालाची सुरुवात जी आहे किंवा या सर्वेक्षणाची सुरुवात झालेली आहे. यामध्ये 131 शहरांचा विचार केला जातो. किती शहरांचा तर 131 शहरांचा विचार या ठिकाणी केला जातो. सो 2019 पासून हा जो काही राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम आहे तो प्रकाशित केला जातो आहे. ओके, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षण प्रकाशित केलं जातं. 2024च्या स्वच्छ वायू सर्वेक्षणानुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये सुरत पहिल्या स्थानी आहे, त्यानंतर आहे जबलपूर आणि तिसऱ्या स्थानी आग्रा. ओके, मागच्या वर्षी मध्य प्रदेशातील इंदोर हे शहर प्रथम स्थानी होते. यावर्षी सुरत हे प्रथम स्थानी आहे, त्यानंतर मध्य प्रदेशातील जबलपूर आणि उत्तर प्रदेशामधील आग्रा हे जे काही आग्रा हे शहर आहे ते तिसऱ्या स्थानी आहे. ओके, स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये तर 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या दरम्यान जे काही शहर आहे तर त्या शहरांमध्ये फिरोजाबाद पहिल्या स्थानी, दुसरा आहे अमरावती आणि तिसरा आहे झांसी. ओके, सो फिरोजाबाद पहिल्या स्थानी आहे, त्याच्यानंतर आहे दुसऱ्या स्थानी आपल्या महाराष्ट्रातील अमरावती आणि तिसऱ्या स्थानी आहे झांसी. ओके, सो हे लक्षात ठेवा. आणि कॅटेगरी तिसऱ्यामध्ये जे
3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या राज्यांचा विचार केला तर त्यामध्ये 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा विचार केला तर रायबरेली ओके पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर आहे नालगोंडा आणि नालागर ओके. सो हे शहर आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो अशा पद्धतीने पहिल्या स्थानी आहे सुरत, दुसऱ्या स्थानी जबलपूर आणि तिसऱ्या स्थानी आहे आग्रा. सो हे पहिले 3 लक्षात ठेवा. आणि 3 ते 10 लाखाच्या दरम्यान महाराष्ट्रातील अमरावती शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या स्थानी आहे फिरोजाबाद ओके. कोण जाहीर करत असतं तर केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्रालय या मंत्रालयातर्फे जाहीर केला जातो आहे ओके. 2019 पासून याची सुरुवात झालेली आहे आणि 131 शहरांचा विचार केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे किवस युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 ओके. अलीकडे 2024मध्ये प्रकाशित झालेला 2025चा अहवाल आहे. सो त्या संदर्भाने या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं जे काही युनिव्हर्सिटी रँकिंग अहवाल आहे ते आपण म्हणू शकतो. किवेस अर्थात क्वाकवेरुली ओके. सो नाव लक्षात ठेवा. क्वाकवेरुली सिमंड विश्व विद्यापीठ रँकिंग हा उच्च शिक्षणातील एक प्रमुख रँकिंग प्रणाली आहे. याची सुरुवात 2004मध्ये झाली आहे आणि प्रत्येक वर्षी जगभरातील विविध विद्यापीठांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन या किवस युनिव्हर्सिटी रँकिंगद्वारे केला जातो आहे ओके. 2025मध्ये भारतातील IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली या भारतातील उच्च शैक्षणिक संस्थांनी जगातील पहिल्या 150 संस्थांमध्ये आपली जागा जो काही आहे तो निश्चित केलेला आहे ओके. सो एकंदरीत 150 उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये IIT बॉम्बे आणि IIT दिल्लीचा समावेश आहे. आणि IIT बॉम्बे याचा समावेश किंवा IIT बॉम्बे एकूणात 118व्या स्थानी आहे. तर भारतामध्ये त्याच्या पहिल्या स्थानी आहेत आणि दुसऱ्या स्थानी आहे भारताचा विचार करता देशात IIT दिल्ली दुसऱ्या स्थानी. तर या रँकिंगमध्ये एकूणात 150व्या स्थानी आहे ओके. सो 2 जे IITs आहेत तर त्यांचा समावेश या 150मध्ये करण्यात आलेला आहे. IIT बॉम्बेचा समावेश 2024च्या अहवालामध्ये 2025चा अहवाल आहे ओके. सो लक्षात ठेवा 2024च्या अहवालामध्ये 149व्या स्थानी होते. ते 2025च्या अहवालामध्ये 118व्या स्थानी म्हणजे इम्प्रूव्ह झाल्याचे आपल्याला दिसून येतो ओके. पहिल्या 3 संस्था कुठल्या आहेत तर MIT मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आहे इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन आणि तिसरा जो आहे तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ओके. सो 3 संस्था MIT, इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हे 3 आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे ओके. सो 2004मध्ये या किवस युनिव्हर्सिटी रँकिंगची सुरुवात झालेली आहे ओके. सो IIT बॉम्बे 118th इन द वर्ल्ड अँड फर्स्ट इन इंडिया अशा पद्धतीने या ठिकाणी जे इमेज आहे त्यावर आपल्याला दिसून येतो ओके. सो किवस रँकिंगच्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर महत्त्वाचा अहवाल आहे पर्यावरण बदल विषयक हवामान बदल कामगिरी निर्देशांक ओके. सो क्लायमेट चेंज परफॉर्मिंग इंडेक्स ओके. सो क्लायमेट चेंज परफॉर्मिंग इंडेक्स याला म्हटलं जातो आहे 2024च्या बाबतीत. आता हा जो काही अहवाल आहे तो सर्वप्रथम प्रकाशित करण्यात किंवा हा निर्देशांक कधीपासून प्रकाशित केला जातो तर 2005 पासून या हवामान बदल कामगिरी निर्देशांक प्रकाशित व्हायला सुरुवात झालेली आहे. कुठली संस्था प्रकाशित करत असते तर लक्षात ठेवा जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल या 3 संस्थांनी मिळून हवामान बदल कामगिरी निर्देशांक प्रकाशित करण्याला सुरुवात केलेली आहे. जर्मन वॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि क्लायमेट ॲक्शन नेटवर्क इंटरनॅशनल ओके. विविध देशांचा हवामान संरक्षण आणि कामगिरीचा मागोवा या ठिकाणी घेण्यात येतो. या निर्देशांकामध्ये भारताने 7वे स्थान मिळवलेलं आहे ओके. 2023च्या अहवालामध्ये भारताचा जो काही रँक होता तो 8व्या स्थानी होता. मात्र 2024च्या अहवालामध्ये 7व्या स्थानी आहे ओके. सो महत्त्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे ओके. सो 7व्या स्थानी भारत सध्या आहे. 2023च्या अहवालामध्ये 8व्या स्थानी होता ओके. पहिले 3 पदे जी आहेत पहिले 3 जे स्थान आहेत ते रिक्त ठेवण्यात आलेलं आहे आणि 4थ्या स्थानी डेन्मार्क, इस्टोनिया, फिलिपिन्स आणि 7व्या स्थानी भारत ओके. सो या देशांचा समावेश होतो आहे. सर्वात तळाला अर्थात 67व्या स्थानी कुठला देश आहे तर सौदी अरेबिया ओके. सो 67 देशांचा विचार करता भारताचा 7व्या स्थान आहे ओके. आणि पहिले जे काही 3 स्थान आहे ते या ठिकाणी रिक्त ठेवण्यात आलेलं आहे ओके. सो जे काही गुणांची जी पातळी आहे ते पहिल्या 3मध्ये येण्यासाठी जी गुणांची पातळी निश्चित केलेली होती तर ते कुठलेही देश गाठू शकले नसल्या कारणानं 3 जे पदं आहेत ते रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. 4थ्या स्थानी आहे डेन्मार्क, नंतर आहे 5व्या स्थानी इस्टोनिया, 6व्या स्थानी आहे फिलिपिन्स आणि 7व्या स्थानी आहे इंडिया ओके. सो लक्षात ठेवा 2022च्या अहवालामध्ये
भारताचा जो रँक होता तो 8वा होता. अर्थात या ठिकाणी 2022 हे वर्ष दिलेलं आहे. ओके, ॲक्च्युअलमध्ये 2022 हा जो काही अहवाल आहे यावर्षी प्रकाशित झालेला किंवा या वर्षाचा अहवाल 2023मध्ये प्रकाशित झाला, 2023चा अहवाल म्हणून. आणि 2023 या वर्षी जो काही या हवामान बदल कामगिरी संदर्भाने जो अहवाल आहे तो 2024मध्ये प्रकाशित झालेला आहे, 2024च्या या अहवाल या नावानं. ओके, सो CCPI रिपोर्ट 2024. सो या ठिकाणी बघू शकता CCPI रिपोर्ट अर्थात क्लायमेट चेंज परफॉर्मिंग इंडेक्स 2024. ओके, सो हे लक्षात ठेवा, बी केअरफुल. या ठिकाणी आपल्याला गल्लत होण्याची शक्यता आहे. 2023 या ठिकाणी इयर दिलेलं असलं तरी 2023मध्ये किती हवामान बदल संदर्भात कोणत्या देशाने किती कामगिरी केलेली आहे त्या संदर्भात जो अहवाल आहे तो 2024मध्ये प्रकाशित झालेला आहे त्याच नावानं. ओके, सो हवामान कामगिरी बदल निर्देशांक 2024. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, मागच्या वर्षी अर्थात 2023च्या अहवालानुसार 8व्या स्थानी भारत राहिलेला आहे. ओके, सो त्यानंतरचा प्रश्न आहे निर्यात सज्जता निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपेडनेस इंडेक्स 2022 प्रकाशित करणारी संस्था आहे नीती आयोग. सो नीती आयोगाद्वारे हे जे काही निर्यात सज्जता निर्देशांक आहे ते प्रकाशित केला जातो. एक्सपोर्ट प्रिपेडनेस इंडेक्स सुरुवात झालेली आहे 2020पासून या निर्यात सज्जता निर्देशांकाची सुरुवात झालेली आहे. 2022 यावर्षी प्रकाशित होणारी किंवा 2022चा जो काही अहवाल आहे तर ती एकूणात 3री आवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. सो 2022चा जो काही अहवाल आहे तो एकूणात 3री आवृत्ती होती. ओके, यात राज्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात येते. विशेषतः धोरण असेल, व्यवसाय वातावरण असेल, निर्यातीचे वातावरण, निर्यातमधील कामगिरी. ओके, विविध राज्यांच्या या घटकांवर आधारित त्या देशातील किंवा त्या राज्यातील जे काही इकॉनॉमिकच्या बाबतीत जी कामगिरी आहे तर त्या कामगिरींचा विचार करून निर्यात सज्जता. ओके, विशेषतः निर्यातीच्या बाबतीत, एक्सपोर्टच्या बाबतीत हे घटक विचारात घेऊन त्यानुसार ही जी रँकिंग आहे ती तयार केली जाते. ओके, सो ज्याच्यामध्ये पॉलिसी आहे, बिझनेस इकोसिस्टम अर्थात व्यवसाय धोरण. ओके, पॉलिसी, बिझनेस इकोसिस्टम म्हणजे व्यवसायाचे वातावरण, एक्सपोर्ट इकोसिस्टम कसे आहे, निर्यातीचे वातावरण कसे आहे आणि एक्सपोर्ट परफॉर्मन्स म्हणजे निर्यातीमधील कामगिरी कशा आहे त्या पद्धतीने काढला जातो आहे. सो त्याचे जे काही वेटेज आहेत ते देखील तुम्ही बघू शकता. बिझनेस इकोसिस्टमला सर्वाधिक वेटेज दिलेलं आहे 40% आणि बाकी जे आहेत याच्यामध्ये एक्सपोर्ट इकोसिस्टम, एक्सपोर्ट परफॉर्मन्स आणि पॉलिसी तर त्यांचा विचार 20% या ठिकाणी केला गेलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने बाकीचे आयाम देखील निर्देशक देखील या ठिकाणी दिलेले आहेत ते तुम्ही नंतर रीड करू शकता. ओके, सो या ठिकाणी 2020पासून सुरुवात नीती आयोग प्रकाशित करत असतो. आता राज्यांच्या क्रमवारीमध्ये 2022च्या अहवालानुसार कुठल्या राज्यांचा प्रथम स्थानी नंबर लागलेला आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. मोठी राज्यांच्या बाबतीत तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि 4थ्या स्थानी आहे गुजरात. ओके, सो मोठ्या राज्यांमध्ये तामिळनाडूचं पहिल्या स्थान आहे, त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि त्यानंतर आहे कर्नाटक आणि 4थ्या स्थानी आहे गुजरात. ओके, सो पहिल्या स्थानी तामिळनाडू, दुसऱ्या स्थानी आहे महाराष्ट्र आणि 3ऱ्या स्थानी आहे कर्नाटक आणि 4थ्या स्थानी गुजरात. त्यानंतर हिमालयन राज्याचा विचार करता हिमालयन राज्यामध्ये उत्तराखंड या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि भूवेष्टित राज्यांमध्ये हरियाणा या राज्यांचा या एक्सपोर्ट प्रिपेडनेस इंडेक्समध्ये प्रथम क्रमांक लागतो आहे. केंद्रशासित प्रदेशात लहान राज्यांचा विचार करता. ओके, केंद्रशासित प्रदेश किंवा लहान राज्य सो गोवा या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. सो मोठी राज्य लक्षात ठेवा तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक. ओके, एकूणात 3री आवृत्ती. सो अशा पद्धतीने निर्यात सज्जता निर्देशांकासंदर्भात दिलेलं होतं. आतापर्यंत जवळपास महत्त्वाचे जे अहवाल आहेत त्या 14 निर्देशांक आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता अलीकडे 2023-24मध्ये जे काही महत्त्वाचे अहवाल प्रकाशित झालेले होते ते थोडक्यात आपण रिकॅप करणार आहोत. अर्थात रिकॅप म्हणजेच काय तर थोडक्यात बघणार आहोत. जास्त महत्त्वाचं नाही तरी आपण आपल्या भारताचे स्थान कुठल्या रँकिंगमध्ये कितवे आहे आणि पहिले स्थान आणि शेवटचे स्थान काय आहे ते आपण बघणार आहोत. सो जागतिक प्रतिभा क्रमवारीमध्ये भारताचे स्थान 56 आहे. ओके, सो 56वे राहिलेलं आहे 2023नुसार. ओके, स्वित्झर्लंड पहिल्या स्थानी आहे आणि मंगोलिया शेवटच्या स्थानी. नाविन्यता निर्देशांक लक्षात ठेवा. नाविन्यता निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 40वे राहिलेलं आहे. स्वित्झर्लंड पहिल्या स्थानी आहे तर अंगोला हे जे काही देश आहे ते 132व्या स्थानी आहे. त्यानंतर आहे डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ. ओके, या इंडेक्समध्ये भारताचे स्थान 52, पहिले स्थान आहे फ्रान्स आणि शेवटचे स्थान आहे येमेन. ओके, त्यानंतर महत्त्वाचं जे आहे अहवाल ते आहे जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक. भारताचे स्थान 40वे राहिलेलं आहे आणि डेन्मार्क पहिल्या स्थानी आहे. ओके, त्यानंतर आहे लिंगभाव असमानता निर्देशांक. आपण बघितलेला आहे 2024च्या अहवालानुसार भारताचा जो रँक आहे ते 129वा आहे तर 2023मध्ये आपण 127व्या स्थानी होता. ओके, आईसलँड पहिल्या स्थानी राहिलेला आहे आणि अफगाणिस्तान शेवटच्या स्थानी 2024
2023नुसार. ओके, आणि 2024चा विचार करता या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ओके. सो कुठं गेलं रे बाबा. हां, या ठिकाणी ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. ओके, सो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये एकंदरीतच 2023मध्ये 127वे स्थान होते, तर 2024मध्ये म्हणजे लेटेस्टमध्ये जी काही आकडेवारी प्रकाशित करण्यात आलेली होती तर त्यामध्ये 129वे स्थान राहिलेलं आहे. ओके, सो त्या संदर्भात आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर आहे सर्वात मैत्रीपूर्ण शहर. ओके, सो ते महत्त्वाचं नाही. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये 2023च्या अहवालामध्ये 126वे, तर 2024च्या अहवालामध्ये भारताचे स्थान 116 राहिलेलं आहे आणि परत आईसलँड हे प्रथम क्रमांकावर राहिलेलं आहे. ओके, जागतिक आनंद अहवालामध्ये भारताचे स्थान 2023च्या बाबतीत 126 आणि 2024च्या बाबतीत देखील 134 राहिलेलं आहे. ओके, सो एक जागतिक आनंद अहवाल ग्लोबल किंवा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत हे 2023 आणि 24मध्ये एका स्थानी आहे, 126व्या स्थानी आहे. तर फिनलंड हे पहिल्या स्थानी राहिलेले आहे. माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक. ओके, सो जे काही वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक किंवा माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकाच्या बाबतीत 2023मध्ये भारताचा जो रँक होता तो 161 होता आणि 2024मध्ये ओके, सो 2023मध्ये 161 आणि 2024मध्ये 159 राहिलेला आहे. ओके, शक्यतो जे काही निर्देशांकामध्ये नेगेटिव्ह परिणाम किंवा नेगेटिव्ह रँकिंग असणाऱ्या देशांचा विचार करता आपला देश ज्या निर्देशांकामध्ये मागे आहे. सो असे शक्यतो म्हणजे फार क्वचित प्रसंगी आयोगाने प्रश्न विचारल्याचा आपल्याला दिसून येतो. ओके, सो शक्यतो अग्रेसर असणाऱ्या निर्देशांकामध्ये आपल्याला प्रश्न विचारल्याचा दिसून येतो. ओके, जागतिक लोकशाही निर्देशांकामध्ये भारत 42व्या स्थानी आहे 2023च्या, अर्थात 2022 संदर्भाने जो अहवाल प्रकाशित झालेला होता तो 42व्या स्थानी असल्याचं आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे लक्षात ठेवू शकता स्क्रीनशॉट वगैरे घेऊन, किंवा तुम्ही रीड केलेलं असेल तर एक रिव्हिजन या ठिकाणी तुमचं झालेलं असेल. ओके, सो अशा पद्धतीने आणि त्या संदर्भाने आणखी एक महत्त्वाचं म्हणजे IMFची प्रकाशने, जे काही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहेत तर त्या संदर्भात जी काही प्रकाशने आहेत तर ते देखील आपण बघणार आहोत. ओके, सो कुठली संस्था कुठला अहवाल प्रकाशित करत असतो तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक IMF प्रकाशित करत असतो. त्यानंतर ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट, हे 2 रिपोर्ट लक्षात ठेवा, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ओके, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेमार्फत हे जे काही अहवाल आहेत ते प्रकाशित केले जातो. तर WTO मार्फत वर्ल्ड स्टॅटिस्टिक रिपोर्ट ओके, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट आणि ॲन्युअल रिपोर्ट. सो हे जे काही WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मार्फत प्रकाशित केला जातो. ओके, सो हे देखील बेसिक जर प्रश्न विचारला तर आपल्याला ते सॉल्व करता यायला पाहिजे. ओके, सो वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक आणि ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हे 2 अहवाल लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेतर्फे ते प्रकाशित केले जातो आहे. ओके, सो अशा पद्धतीने जे काही महत्त्वाचे निर्देशांक होते ओके, महत्त्वाचे निर्देशांक आपण बघितलेले आहे आणि त्या संदर्भाने जे काही PYQs विचारले गेलेले होते. ओके, सो PYQs देखील आपण बघितलेलं आहे. ओके, यावरून तुम्हाला आयडिया येईल की हे निर्देशांक किती महत्त्वाचे आहेत. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या एका नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत व्यवस्थित अभ्यास करत राहा. नक्की तुम्ही पूर्वपरीक्षा पास व्हाल अशी जी काही कॉन्फिडन्स आहे ते स्वतःमध्ये निर्माण करा आणि तुम्ही नक्कीच परीक्षा पास होणार आहात. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.